स्वागत आहे तुमचं एसयूटी टेक्निकल चॅनलवर। आज आपण इयत्ता चौथी मंथन अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत गणिताचा जो पुढचा चॅप्टर आहे 3 नंबरचा तो सोडून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। चला आपण व्यवसाय जो 4 आहे गणिताचा इयत्ता चौथी तो आपण सोडून घेणार आहोत। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे। आता स्थानिक किंमत म्हणजे काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो। एक संख्या घेतो मी 733654। आता याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत असे दोन प्रकार आहे। स्थान म्हणजे किती, एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000। आणि दर्शनी किंमत म्हणजे काय, जी दिसते ती। याची 4 ची 4, 6 ची 6, 3 ची 3 आणि 7 ची 7। आणि स्थानिक म्हणजे किती, त्याचं स्थान, एकक, दशक, शतक, हजार कोणती ती, हा त्या दोन्हीतला फरक आहे। आता तुम्हाला जर विचारलं, आपण डायरेक्ट प्रश्नच बघू ना। हो काय प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे। आता पहिला पर्याय बघू आपण। इथं किती आहे, 6 आहे, एकक, दशक, शतक। इथं 6 आहे, इथं 7 असते तर आपण 700 केली असती। इथं किती आहे, एकक, दशक, शतक, 7 ची किंमत किती आहे, 700। अजून आहे का बघूया आपण। आता क मध्ये काय आहे, इथे 4 आहे शतक स्थानिक, इथं शतक स्थानिक किती आहे, 7 आहे। याची पण किंमत किती होईल, 700। म्हणजे पर्याय क्रमांक ब आणि ड हा आपला बरोबर पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2। कळलं ना तुम्हाला। हे बघा इथं एकक, दशक, शतक 7 ची किंमत किती झाली, स्थानिक किंमत 700। आणि इथं पण एकक, दशक, शतक 7 ची किंमत किती झाली तर 700 झाली। त्यामुळे आपलं बरोबर पर्याय आहे 2। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकाची दर्शनी किमतीची बेरीज सर्वात कमी आहे। आता दर्शनी म्हणजे दिसणारी, बरोबर। इथं किती आहे, 9 आहे, 4 आहे, 3 आहे, 2 आहे, 8 आहे। दर्शनी म्हणजे जी आहे ती। इथं किती, 1 1 7 5 9, याची पण बेरीज जास्त येईल। परत याची 6 7 आहे, 9 आहे, याची पण बेरीज जास्त येईल। आता दिसतं इथं आपल्याला 5 4 आणि 3 याची बेरीज किती येईल, कमी येईल। तर आपल्याला कमी कोणती ती ओळखायची। तर 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, इथे याची 12 बेरीज येते। याची किती, 3 9 4 13 आणि 7 20, 20 आणि 6 26, याची जास्त येते, याची कमी येते बरं का। आता याची बघू आपण। 9 आणि 5 14, 14 आणि 7 किती होतात रे बाळांनो, 21 होतात ना। 21 22 आणि 23, याची 23 येते बेरीज। याची 9 आणि 4 13, 14 15 16 17 18, 18 आणि 8 24, याची 24 येते। याची पण जास्त येते आणि याची पण जास्त येते। म्हणजे कमी कोणत्याची, तर याची आहे। याची किती येते, 13 बेरीज येते। 5 आणि 4 9 आणि 9 आणि 4 13, सगळ्यात कमी आपल्याला ओळखायची होती बेरीज करून स्थानिक किमतीची, दर्शनी किमतीची, सॉरी। पुढचा प्रश्न, एका संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज 19 आहेत तर ती संख्या कोणती। आता तुम्हाला काय करायची, दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी, बरोबर, त्यांची बेरीज करायची आणि 19 कोणती याची आहे ते तुम्हाला ओळखायचे। आपण आता पहिली संख्या घेऊ। पहिली कोणती आहे, 7 अधिक 9 अधिक 3, किती झाली बेरीज, 9 7 16 17 18 19 भेटली। म्हणजे अपर्यायामध्ये आपल्याला 19 भेटले। आता पुढचं अजून बघूया, अजून भेटतोय का। दुसरी कोणती आहे, दुसरी संख्या आहे 65208, त्यालाच आपण काय म्हणतो 65208। याची बेरीज बघू आपण। 6 आणि 5 11, 12 13, 13 आणि 8 किती झाले, 21 झाले। म्हणजे हा पर्याय नाही आहे। पुढचा 42670, आता 42670 ची बेरीज करू, म्हणजे 42670, याची बेरीज करून बघू आपण। 4 आणि 2 6, 6 6 12 आणि 7 किती होतात, 19 होतात। म्हणजे दोन संख्या भेटल्या, अ आणि क भेटली बरं का आपल्याला। पुढचं काय आहे, 13 479, याची बेरीज किती येते, 9 7 16, 16 आणि 4 20, याची जास्त येते ऑलरेडी। तर 19 कोणते कोणते आहे पर्याय, अ आणि क, कोणता पर्याय आपला, तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। पुढचा प्रश्न, 38564 या संख्येच्या दशसहस्र स्थानाची अंकाची स्थानिक किंमत किती। आता दशसहस्र आणि सहस्र हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। 38564 लिहू आपण अगोदर। 38000 काय, 38564, 564, याच्या दशसहस्र स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत ओळखायची।
आता हे एकक झालं, हे दशक, हे शतक, हे हजार आणि हे 10,000. हजारलाच आपण सहस्र म्हणतो. काय म्हणतो? सहस्र. आणि 10,000ला काय म्हणतो आपण? 10 सहस्र. तर 10 सहस्र ठिकाणी कोणती संख्या येईल? तर 3 येईल. त्याची संख्या किती होईल? स्थानिक किंमत तर 30,000 येईल. बरोबर, 30,000. तर पर्यायामध्ये आपण बघूया 30,000 आहे का. पहिला 3,000 आहे, दुसरा 30,000, तिसरा 8,000 आणि चौथा 80,000. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येतील हजार व दशक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे? इथं पण तुम्हाला बेरीज करायची आहे. आता तर पहिली संख्या बघू आपण. इथं किती आहे? हजार व दशक स्थान. हजार कोणतं झालं? 8. आणि दशक किती झालं? 60. 8 आणि 7 15 आली यांची बेरीज. यांची किती येईल? 39,000. इथं हजारची किती? 9 येईल. बरोबर. इथं किती आली? 15. इथं किती आली? 54,090 आहे. म्हणजे 4 आणि 9, 9 4 13 आली. यांची हजार, एकक, दशक, शतक, हजार 3 आणि दशक 9, 9 3 12. तर काय प्रश्न आपला, खालीलपैकी कोणत्या संख्येतील हजार व दशक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे? तर पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे, 28,570. कारण त्याची बेरीज 15 येते, 1,000 स्थानी आणि दशक स्थानीची. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा आहे प्रश्न आपला 6 नंबरचा. 9 स्टार स्टार 4 या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 450 आहे, तर त्या अंकाची स्थानिक किंमत किती? आता आपण नाही काय ना, पहिले संख्या कशी ओळखायची ते सांगूया, जाणून घेऊया. तर तुम्हाला फरक ज्यावेळेस दिलेला आहे, फरक किती दिलाय आपल्याला? 450. बरोबर. तर डावीकडची संख्या किती आहे? 4. 4 अधिक 1 करायचं, किती भेटले? 5. म्हणजे स्टारच्या जागी कोणती संख्या आहे? 5 आहे. म्हणजे काय येईल? 9 5 5 4 ही संख्या आपल्याला भेटली. आता तुम्हाला काय सांगितलंय त्यामध्ये? फरक 450 दिलाय दोन्हींच्या आणि अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज तुम्हाला काढायची. आता इथं एकक, दशक, शतक आणि हजार. शतक किती आहे? 500. बरोबर. या दोनचं बघायचं ना आपल्याला, यांची स्थानिक किमतीची बेरीज काढायची. याची 500 भेटली आणि याची किती भेटल? अधिक 50. तर किती भेटली? 550. पर्याय आपल्याला बघायचा आहे हा आहे का नाही. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे आपला. 550 ही त्यांची बेरीज भेटलेली आहे. आणि त्यांचा फरक कसा काढायचा ते पण सांगतो. 450 कसं आणलं? बरोबर, ते पण सांगतो. 500 सॉरी संख्या काय आपली? 9 5 5 4. तर याची स्थानिक किंमत 500 आहे आणि याची 50 आहे. फरक कसा काढतो आपण? वजाबाकी करून. 500 वजा 50 किती भेटले? 450. आलं हे 450. कळलं तुम्हाला? आता पुढचा प्रश्न बघूया आपण. एका संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 59,940 आहे, तर ती संख्या खालीलपैकी कोणती असेल? असा तुमचा प्रश्न आहे. म्हणजे दोन स्थानिक किमती संख्या दिलेल्या आहे 6. इथं पण 6 आहे, इथं पण 6 आहे आणि इथं पण 6 आहे. यांच्यातील तुम्हाला फरक दिला 59,940, तर ती संख्या खालीलपैकी कोणती असेल असं म्हणतायत. बरोबर. तर बघूया आपण. आता पर्याय 2 जो बरोबर आहे तो कसा आला ते सांगतो मी तुम्हाला. आता 60,460 आहे. बरोबर. 60,460 ही संख्या कशी बरोबर आली ते सांगतो. आता याची स्थानिक किंमत किती बाळांनो? 60,000 आहे. बरोबर. 60,000 आहे आणि याची स्थानिक किंमत किती आहे? 60 आहे. वजाबाकी करायची, फरक काढायचा ना. 0 0 सिंपल आहे. 60,000 मधून 60 गेले किती येणार? 59,940 येईल का नाही? मी करत नाही आता वजाबाकी, डायरेक्ट काढलं मी. कारण 60,000 मधून 60 गेले तर किती राहतात? 59,940. तर तुमचं बरोबर फरक तुम्हाला भेटला 59,940. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. 60,460 हे त्याचं उत्तर आलंय. आता पुढचा प्रश्न बघू. 4 स्टार 12 स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 6,993 आहे, तर तो समान अंक कोणता? तर तुम्हाला समान अंक काढायचा सांगतो मी. तो कसा काढायचा? फरक दिलेला असतो
किती दिलाय 6993. बरोबर. हा फरक दिला का नाही, ह्या इथं फरक दिलेला आहे. आता तुम्हाला नाही काय ना तो अंक ओळखायचा आहे. बरोबर. तर नाही काय ना याच्या डावीकडून यायचं तर काय आहे, 6 संख्या आहे. 6 अधिक 1 करायचं किती भेटले 7. हा तो अंक येतो. एकदम सोपा फॉर्म्युला आहे. डावीकडून जी संख्या असेल त्यामध्ये 1 मिळवायचा व तुमचा जो अंक आहे तो तुम्हाला भेटणार आहे स्टारच्या जागेचा. तर 7 हा पर्याय आहे का शोधूया आपण. 4 आहे, 7 आहे, सॉरी 6, 5, 0 आणि 7. तर पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता 9 नंबरचा. 53,734 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे. एकदम सोपा प्रश्न आहे बाळांनो. हा पण मी तुम्हाला समजून सांगतो. काय आहे 53,734 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या पेक्षा लहान आहे. आता 3 या अंकाची स्थानिक किंमत बघूया आपण. एकक, दशक, शतक, हजार याची किती झाली 3000. बरोबर. आणि याची 30. 3000 वजा 30 किती येणार आपल्याला 2970. बरोबर. तर ही संख्या आता इथं काय आहे 53,000 आहे. बरोबर. 5 ची संख्या किती स्थानिक किंमत 50,000 भेटली. त्यानंतर 3ची किती भेटली 3000. बरोबर. त्यानंतर 7ची 700, 3ची 300 आणि 4ची 400. बरोबर. अशी भेटली ना. तर ही संख्या कोणापेक्षा लहान आहे तर 3 पेक्षा आणि 5 पेक्षा लहान आहे. तर पर्यायामध्ये 5 किंवा 3 आहे का ते बघायचं आहे आपल्याला. तर पर्याय आहे 4, 7, 5. तर बरोबर पर्याय कोणता आहे बाळांनो 5. कारण ही 50,000 पेक्षा लहान संख्या आहे 2970. बरोबर. चला पुढचा प्रश्न. फक्त क पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न. 77,777 या संख्येतील कोणत्या स्थानाचा अंक पुसून टाकून त्या जागी 0 लिहिला असता तयार होणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 7,000 कमी होईल. एकदम सोपं आहे बघा बाळांनो. मी सांगतो तुम्हाला. 77,777 याच्यामध्ये कोणताच अंक पुसायचा आहे. कोणताही एक अंक पुसायचा आहे आणि 7,000 ती संख्या लहान झाली पाहिजे. तर सिंपल आहे. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. बरोबर. तर हजार कुठे आहे इथं आहे. समजा आपण इथं 0 लिहिला तर काय होईल 70,777. कितीने संख्या लहान झाली बाळांनो तर 7,000 लहान झाली. म्हणजे कोणत्या स्थानी 1000 म्हणजे त्यालाच आपण सहस्र स्थानी जर 0 लिहिला तर आपलं उत्तर बरोबर येणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर आहे. अशा प्रकारे आपला व्यवसाय 4 सोडून झालेला आहे गणिताचा इयत्ता 4थी मंथन गणित. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संख्येचा विस्तारित मांडणी याच्यावर आधारित जे प्रश्न आहे ते सोडून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.